मी शिवसेना सोडली म्हणजे गुन्हा केला का? विखेंनी पक्षांतर केलं त्यांना कुणीच बोलत नाही. माझ्या पक्षांतराची चर्चा करून मला बदनाम केलं जातंय. मी आज जरी अपक्ष म्हणून उमेदवारी करत असलो तरी मी भारतीय जनता पार्टीचाच आहे, असं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी म्हटलंय. अकोले तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आज वाकचौरे यांनी संवाद साधत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीसाठी सर्वपक्षीय युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मी खरं म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही अपक्ष उमेदवार, मी अपक्ष उमेदवार नाही, मी जनतेचा उमेदवार. खरं तुम्हाला नाव काय द्यायचं ते असेल की जनतेनं आज या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आज 2 उमेदवार उभे आहेत त्यांचं पाहिलेलं कार्यकर्तृत्व, दोन्हीचे चेहरे आहेत, हे दोन्ही चेहरे जनतेला अमान्य आहेत. आणि जनतेच्या उद्रेकातून हा माझा तिसरा चेहरा जनतेनं स्वतःहून उभा केलेला आहे, ज्याचं नाव अपक्ष उमेदवार असं तुम्ही म्हणू शकाल तर ते योग्य नाही. सर, आता तुम्ही बोलतात की तुम्ही भानी तरी तुम्ही अपक्ष उमेदवार आणि आता उमेदवार सेनेचा पण आहे, हे कसं गणित, कसं सूत्र आहे? नाही, खरं म्हणजे युती आहे, भाजप आणि सेनेची युती आहे. खरं म्हणजे या युतीमध्ये मी पण सेनेकडं तिकीट मागितलं होतं, त्यामध्ये मला अपयश मिळालं नाही. परंतु भाजपकडून माझी उमेदवारी चा उमेदवार म्हणून मी तर निश्चित होतोच. तसं मला निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे खूप लालसा इच्छा अशा अडचणं नाही. परंतु जनतेनं जो उद्रेक केला, जनतेची जी इच्छा निर्माण झाली की ज्या सध्याचे जे उमेदवार आहेत की 13 दिवसामध्ये खासदार झालेले आहेत, 5 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख, जो 5 वर्षामध्ये खासदार कोणत्या गावात गेलाच नाही किंवा भेटलाच नाही, ही जनभावना जी आहे या जनभावनेत जो उद्रेक झाला त्याचा हा परिणाम आहे. सर, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही अकोले तालुक्यातल्या सगळ्याच जनतेला दिले आणि आम्हालाही ते उत्तर आज अपेक्षित होतं की लोक असं म्हणत होते की तुम्ही ज्यावेळेस पक्षांतर केलं त्यावेळेस विखे पाटील तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊन गेले, परंतु नेमकी आज जी खतखत होती ती तुम्ही व्यक्त केली की तसं झालेलं नाही. नेमकं का तुम्ही पक्षांतर केलं होतं त्यावेळेस? काय खरं म्हणजे विखे पाटील मला घेऊन गेले हा चुकीचा संदेश त्यांच्या विरोधी राजकारण्यांनी दिलेला आहे. ज्यावेळेला मी पक्षांतर केलं त्यावेळेला दिल्लीमधल्या पार्लमेंटचे काही सदस्य आहेत त्यांनी इथल्या काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या सगळ्या पुढाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यावेळेला विचारणा केली होती आणि त्या विचारणेतूनच माझी खऱ्या अर्थानं उमेदवारी जी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळं परंतु शिक्का मात्र विखेंचा देऊन जे जिरवाजिरवीचं राजकारण झालं, एकमेकाबद्दलचं ज्या गोष्टी घडल्या त्याची मी काय वाच्यता करत नाही, पण ते सर्वश्रुत आहे, जनतेला माहीत आहे. माझा चेहरा हीच निशाणी समजून आपण कामाला लागा. माझ्यासाठी तन मन धनानं काम करा. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर राहील. मी अपक्ष नाही तर जनता जनार्दनच माझा पक्ष आहे, असं यावेळी वाकचौरे यांनी म्हटलं. मला विखे काँग्रेसमध्ये घेऊन गेले नाहीत. मी स्वतःच प्रवाहाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुर्दैवानं काँग्रेसनंही माझा घात केला. 2019ची शिर्डीची उमेदवारी शिवसेनेनं मला द्यावी यासाठी मी प्रयत्न केले, मात्र मला यश आलं नाही. मात्र काँग्रेसनं मला शिर्डीच्या उमेदवारीसाठीची ऑफर दिली होती, मात्र ती आपण स्वीकारली नाही आणि शेवटी जनतेच्या आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली, असंही यावेळी वाकचौरे यांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला की आत्तापर्यंत ज्या मतपेट्या आहेत, बटन दाबतो आपण, यावेळेस चिन्ह पाहून बटन दाबलं जायचं, पण आता या मतपेटीवर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे चेहरे असणार, फोटो असणार. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की जन्मानं कर्मानं या मतदारसंघामध्ये व्हिडिओ म्हणून मी काम केलं. या मतदारसंघामध्ये अनेक तालुक्यामध्ये मी या जिल्ह्याचा डेप्युटी म्हणून काम केलं. 7 वर्ष साईबाबा संस्थाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि म्हणून गावाच्या सीमा, गावाचे रस्ते, गावातली माणसं सगळे मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. आणि 5 वर्ष खासदारकीमध्ये मी काय काम केले जनतेला माहीत आहे. जनतेच्या सुखात दुःखात मी रोज होतो. आजही मी खासदार नसताना देखील आहे आणि मला माहीत आहे की या माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आम जनता, माझी जनता मला पूर्णपणे ओळखते आहे की या 2 उमेदवारांना कुणीच ओळखत नाही असं नाही. काही लोक ओळखतात,
परंतु माझा चेहरा निश्चित संपूर्ण जनतेच्या समोर गेलेला आहे हे मी अभिमानानं सांगेन. सर तो प्रश्न विचारायला नको आहे, परंतु एक वाईट मेसेज सध्या फिरतोय तुमच्या बाबतीत, आणि तो मेसेज पुढं फिरू नये त्याला काय उत्तर द्याल तुम्ही? त्या बाबतीमध्ये सायबर क्राईम ब्रँचला तक्रार दिलेली आहे, तक्रार नोंदवलेली आहे पोलीस खात्याकडे पण. आणि यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी दरवेळेला मागच्या वेळेला मी साईबाबांची खोटी शपथ घेतली, पक्षांतर केलं, याचं विडंबन करण्यात आलं, याचं विकृत स्वरूप निर्माण करण्यात आलं. पक्षांतर सारेच करतात. साईबाबांची शपथ घेतली बरोबर असेल, परंतु साईबाबांची शपथ मी सोडून घेतली आहे काय मी जगाला सांगत बसणार नाही. ज्या बाबांच्या सेवेत मी आजही आहे त्यावेळेला होतो, बाबांची शपथ मी बाबांना सांगून सोडून घेतली. बाबांच्या समोर चिठ्ठ्या टाकूनही आज बाबांना विचारून साऱ्या गोष्टी केल्या जातात. आणि प्रत्येक वेळा चुकलं चांगलं वाईट बाबांना सांगितलं जातं आणि त्या सांगणाऱ्यामधला मी एक आहे. आणि म्हणून शपथ सोडून घेतलेली, तो विषय संपलेला आहे. आजही बाबांच्या नावानं काही गोष्टींचा उल्लेख केला जातो ज्यामध्ये काही तथ्य नाही, ज्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष नाही, कोणत्याही प्रकारचं, परंतु एक उभं केलेलं एक थोतांड, उभं केलेलं की विकृत काहीतरी चर्चा मतदारसंघामध्ये काही लोक जाणीवपूर्वक घडवली जातात. सुभाष खरबस सह अमोल आरोटे, सी न्यूज मराठी, अकोले.